नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता अभिजितला भूमीने परत आणलेलं असतं। तो अभिजित नसून बलदेव आहे ही गोष्ट फक्त भूमीला माहिती असते, पण तरीसुद्धा रागिणीला धडा शिकवण्यासाठी आणि तिच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करण्यासाठी इथे आता भूमीने बलदेवचा उपयोग करून घ्यायचं ठरवलेलं असतं। बलदेवला पैशांची गरज असते आईच्या ऑपरेशनसाठी आणि इथे भूमीला आता रागिणीचं सत्य सगळ्यांच्या समोर आणायचं असतं। त्यामुळे इथे बलदेवला आता तिने हवे तेवढे पैसे दिलेले असतात आणि त्याचबरोबर स्वतःची मदत करायला सांगितलेली असते। त्यामुळे इथे बलदेवला तिने अभिजित म्हणून आता महाजनांच्या घरामध्ये आणलेलं असतं आणि तिथून सुरुवात होते रागिणीची बर्बादी। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपण बघितलं इथे आकाशने रागिणीला सांगितलेलं असतं की अभिजितची केस पुन्हा एकदा रिओपन होते, काही तपास करायचा आहे, काही पुरावे शोधून काढायचे आहेत, म्हणूनच आपल्याला गायकवाड सरांनी बोलावले, आपल्याला पोलीस स्टेशनला जायचं आहे, कारण का अभिजितची केस पुन्हा एकदा रिओपन होते यासाठी। त्यामुळे प्रेक्षकांनो, रागिणी आधीच घाबरलेली असते, पण जेव्हा इथे आता केस रिओपन होते तेव्हा रागिणीच्या विरोधामध्ये खूप मोठे पुरावे लागतात आणि त्याचबरोबर यशपालच्या खुनाच्या मागे, अभिजितच्या खुनाच्या मागे रागिणीचाच हात आहे हे सत्य आता समोर आलेलं असतं। केस रिओपन झाल्यानंतर इथे रागिणीच्या विरोधामध्ये खूप जास्त ठोस पुरावे हे मिळालेले असतात आणि प्रशांतने सुद्धा यशपालचा मोबाईल आता क्लिअर केलेला असतो आणि त्याच्या मोबाईलमध्ये इथे जो व्हिडिओ मिळालेला असतो ज्याच्यामध्ये रागिणीने अभिजितचा गळा दाबून त्याला पैशांसाठी मारून टाकलेलं असतं। महाजनांच्या घरामध्ये पुन्हा एकदा एंट्री मिळावी म्हणून त्याला मारून टाकलेलं असतं। आपल्या पोटच्या गोळ्याचाही विचार न करता प्रॉपर्टीसाठी ती बाई इतकी क्रूर झालेली असते की तिने स्वतःच्या इथे आता वहिनीला, भावाला तर मारलंच, पण इथे आता स्वतःच्या पोटच्या मुलाला सुद्धा तिने मारलेलं असतं। आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता पोलिसांना रागिणीच्या विरोधामध्ये असे काही ठोस पुरावे मिळतात आणि आकाशच्या समोर रागिणीचं संपूर्ण कारस्थान पुन्हा भूमी आणून देत असते। पण तरीसुद्धा आकाशचे डोळे काही उघडत नसतात। पण जेव्हा आकाशला कळतं की रागिणीने स्वतःच्या मुलाचा गळा दाबून त्याला मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मात्र इथे आकाशच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते आणि आकाश स्वतः पोलिसांना सांगतो की आत्याला घेऊन जा म्हणून, ती एक गुन्हेगार आहे आणि तिची जागा घरामध्ये नाही तर जेलमध्ये आहे असं म्हणून आकाशने, भूमीने, घरातील सर्व माणसांनी इथे आता रागिणीची रवानगी जेलमध्ये केलेली असते। त्यानंतर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता बलदेवच्या आईचं ऑपरेशन असतं म्हणून 10 लाख रुपये खर्च होणार असतो, पण इथे भूमी म्हणते की मी तुला 15 लाख देते नाहीतर 20 लाख रुपये देते, कारण का ऑपरेशन नंतर सुद्धा खूप खर्च असतो, त्यासाठी परत तुला पैसे लागणारच आहेत, तेव्हा मी तुला 20 लाख रुपये देते, तुला माझी छोटीशी मदत करायची आहे। आणि इथे आता भूमी बलदेवला आपल्या घरी महाजन मॅन्शनमध्ये अभिजित म्हणून आता घेऊन येते आणि पहिली इथे भेट पौर्णिमा अभिजितची झालेली असते। जेव्हा पौर्णिमा अभिजितवरती विश्वास ठेवते तेव्हाच पौर्णिमा अभिजितला घरी घेऊन आलेली असते। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता घरी आल्यानंतर रागिणी जेव्हा अभिजितला बघते तिच्या पायाखालची जमीनच सरकते। तिचा पहिला उच्चार हाच असतो की ज्या मुलाला मी स्वतःच्या हाताने गळा दाबून मारले तो अभिजित जिवंत कसा। त्यानंतर इथे रागिणी तशीही घाबरलेलीच असते। त्याचबरोबर इथे आता इन्शुरन्स कंपनीकडून जे काही अभिजितच्या नावाने चेक आलेले असतात ते चेकसुद्धा आता रिटर्न जातात, कारण अभिजित जर जिवंत आहे तर मग त्याच्या पॉलिसीचे पैसे मिळू शकत नाही। त्यामुळे इथे आता जे इन्शुरन्स एजंट असतात ते रागिणीच्या हातातून ते चेक घेतात आणि सरळ निघून जातात आणि म्हणतात की पुन्हा या केसची इन्व्हेस्टिगेशन होईल आणि त्यानंतर तुम्हाला पैसे द्यायचे की नाही याचा विचार केला जाईल, असं म्हणून आता चेक घेऊन तो माणूससुद्धा गेलेला असतो। त्यामुळे प्रेक्षकांनो, रागिणीच्या हातातोंडाची आलेला घास भूमीमुळे आता बाजूला झालेला असतो आणि ते की गरजेचंच असतं। त्यानंतर आकाश म्हणत असतो की हा माणूस अभिजित नाही आहे, तेव्हा भूमी म्हणत असते नाहीतर काय, माझाही विश्वास बसत नाही आहे। तेव्हा इथे रागिणी म्हणत असते माझा तर मुळीच विश्वास नाही आहे, कारण रागिणीने स्वतःनेच अभिजितला मारलेलं असतं, मग तिला चांगलंच माहिती आहे की अभिजित जिवंत नाही आहे म्हणून। पण प्रेक्षकांनो, पौर्णिमा म्हणत असते नाही,
हे माझे अभिजितच आहेत. काहीही झालं तरीसुद्धा मी माझ्या अभिजितला माझ्यापासून आता दूर जाऊ देणार नाही. हे माझे अभिजित आहेत. असं इथे प्रेक्षकांनो आता पौर्णिमा सगळ्यांच्या समोर म्हणते. अभिजित सगळ्यांना सांगत असतो की मीच अभिजित आहे, पण इथे कुणीही त्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवायला तयार नसतं. रागिनी म्हणत असते, तू तर बेहरूपी आहेस, पैशांसाठी इथे आलेला आहेस, तू माझा अभिजित असूच शकत नाही. तेव्हा इथे आता अभिजित म्हणत असतो, प्लीज विश्वास ठेवा, मी अभिजितच आहे. पौर्णिमा म्हणते, कुणाला विश्वास ठेवायचा असेल ते ठेवतील, नसेल ठेवायचं तर नका ठेवू, मला नाही फरक पडत. आणि ती आता देवाच्या समोर जो कुंकवाचा करंडा असतो त्याच्यातून पौर्णिमा स्वतःच्या भांगामध्ये इथे अभिजितला कुंकू भरायला सांगते. तेव्हा इथे सगळ्यांना वाटतं की हा जर अभिजित नसेल तर हा कुंकू नाही भरणार, पण अभिजित म्हणजे बलदेव कुंकू भरतो, कारण तो त्यांचा प्लॅनचा भाग असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता पौर्णिमा म्हणत असते, अभिजित तुम्ही चला फ्रेश व्हा आणि आराम करा, मी तुमच्यासाठी गरमागरम काहीतरी खायला बनवते, जा. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अभिजित पौर्णिमा दोघेजण रूममध्ये आलेले असतात. तेव्हा तो फ्रेश वगैरे होतो. अभिजितचे कपडे जेव्हा घालतो तेव्हा तो हुबेहूब अभिजित सारखाच दिसत असतो. तेव्हा पौर्णिमा खूपच जास्त खुश होते. तिला असं वाटतं की चला खूप दिवसानंतर का होईना पण माझे अभिजित आता माझ्याच जवळ आलेले आहेत, आणि म्हणून ती डोक्याने थोडी शांत झालेली असते. तिला आता बरं वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता पौर्णिमा किचनमध्ये काम करत असते. अभिजितसाठी ती जेवण बनवत असते. ते बघून भूमी आणि मानसीला आश्चर्य वाटत असतं, पण इथे पौर्णिमा या सगळ्या गोष्टी मनापासून करत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो अभिजितची केस आता रिओपन होते. तेव्हा इथे रागिनी, भूमी आणि आकाश पोलीस स्टेशनला गेलेले असतात. तेव्हा इथे आता गायकवाड विचारत असतात की सांगा आकाश महाजन, नक्की त्या वेळेला काय काय घडलं होतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अभिजितसुद्धा सोबत गेलेला असतो, कारण आता अभिजित जिवंत आहे, मग तो सुद्धा सोबत जातो. तेव्हा प्रेक्षकांनो अभिजित आता म्हणत असतो की या सगळ्यामध्ये आकाशची काही चूक नाही आहे, त्याने मला मारण्याचा प्रयत्न नाही केला आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, मी आणि भूमी आम्ही दोघेजणं त्या हॉटेलमध्ये गेलो होतो. तिथे आम्ही छान एकत्र टाईम स्पेंड करत असतानाच तिथे आम्हाला अभिजित आलेला दिसला आणि त्याने माझ्यावरती गोळी चालवली. ती गोळी माझ्या लॉकेटला लागली आणि माझा जीव वाचला. मी अभिजितला पकडायला गेलो, तो पळून गेला. तो इथे कन्स्ट्रक्शनचं काम सुरू होतं तिथे गेला आणि आमच्या दोघांमध्ये झटापट झाली आणि तेव्हा इथे अभिजित चुकून खाली पडला. मला ढकलत असताना तो स्वतः खाली पडला. या सगळ्या गोष्टी आता आकाशने व्यवस्थित सांगितलेल्या असतात. तेव्हा इथे अभिजित आता त्याला सॉरीसुद्धा म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो रागिनीला विचारलं जातं, मग तुम्ही तिथे काय करत होता. तेव्हा रागिनी म्हणते, नाही मी तर तिथे नव्हतेच. तेव्हा भूमी म्हणते, असं काय करताय रागिनी आत्या, अहो CCTV कॅमेऱ्यामध्ये तुम्ही दिसताय आणि तुम्ही नाही कसं म्हणताय. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता रागिनीचं नाव समोर येणारच असतं, पण कशी तरी थातूरमातूर कारणं इथे रागिनी देते आणि आता त्याच्यातून स्वतःचं नाव बाजूला काढण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर इथे आता रागिनी त्याने म्हणत असते, ए पौर्णिमा, या माणसावरती काय विश्वास ठेवतेस तू, हा माझा अभिजित नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो रागिनी अभिजितला आता मान्य करायलाच तयार नसते. भूमीला तेच हवं असतं. तोपर्यंत इथे आता प्रशांत म्हणत असतो की ताई, अगं तू यशपालचा मोबाईल दिला होतास ना, त्यातला सगळा डेटा मी क्लिअर केलेला आहे. अगं तुला माहिती आहे का ताई, अगं त्याच्यामध्ये एक व्हिडिओ सापडला आहे आणि त्याच्यामध्ये तो अभिजितसुद्धा आहे. तेव्हा तो व्हिडिओ काय आहे हे दाखवण्यासाठी आता प्रशांत आलेला असतो आणि तो व्हिडिओ दाखवला जातो. त्याच्यामध्ये इथे रागिनीने ज्या पद्धतीने अभिजितचा गळा दाबले आणि त्याला मारले हे सगळं त्याच्यामध्ये रेकॉर्ड असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो तो व्हिडिओ जेव्हा भूमी बघते, भूमीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तो व्हिडिओ आता गायकवाड सरांनासुद्धा दाखवण्यात आलेला असतो. पण इथे आता रागिनीच्या तोंडून हा गुन्हा आता वधवून घ्यायचा असतो. तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो की आई, अगं मी तुझा मुलगा आहे, अभिजित आहे, असं काय करतेस आई. आई तू आणि मी आपण दोघांनी मिळून भूमी आणि आकाशला किती त्रास दिला होता. आपण त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता ना आई. ते जेव्हा त्या रिसॉर्टवरती गेले होते तेव्हा तूच तर सांगितलं होतंस ना त्या आकाशला गोळी मारायला. आई मग तरीसुद्धा तुला असं वाटत नाही का की मी तुझा मुलगा आहे म्हणून. अगं मी तुझा मुलगाच आहे, मग एवढ्या गोष्टी मला कशा काय बरं माहिती असतील सांग बरं. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, हे गप्प बस, तुला या गोष्टी कुणी सांगितल्यात ना ते आधी सांग मला. मला माहिती आहे तू बेहरूपी आहेस, तू माझ्या अभिजितसारखा दिसतोस, पण तू अभिजित मुळीच नाही आहेस. माझा अभिजित माझ्यासाठी जीव द्यायला तयार होता. तेव्हा अभिजित म्हणतो, हो आई मी आहे तुझ्यासाठी जीव द्यायला तयार. तेव्हा इथे रागिनी म्हणते, खोटं बोलू नकोस हा,
कोण आहेस कोण रे तू? ही तुझी नाटकं आहेत ना ती बंद कर, कारण का माझा अभिजित जिवंत नाही आहे, मी हे खात्रीने सांगू शकते. तेव्हा बलदेव म्हणतो, पण का? काय तुला असं वाटतंय? मी सांगतो ना मी जिवंत होतो म्हणून. माझ्यावरती अंत्यसंस्कारच झालेले नाही आहेत, मग मी कसा काय मरू शकतो? आई, मी खरंच सांगतोय, मी जिवंत आहे. रागिनी म्हणते, नाही तू जिवंत नाही आहेस. तेव्हा अभिजित म्हणत असतो, आई अगं असं काय करतेस? त्या भूमीला नाही का आपण दोघांनी मिळून त्या कोल्ड स्टोरेजमध्ये किडनॅप करून ठेवलं होतं? माहिती आहे ना किती आणि काय काय केलं मी तुझ्यासाठी, तरीसुद्धा तू म्हणतेस की तू मला मुलगा नाही मानत म्हणून. तेव्हा इथे अभिजित आता सगळं खरं खरं सांगत असतो, पण इथे रागिनी विश्वास ठेवायलाच तयार नसते. रागिनी म्हणते, गप्प बस तू, गप्प बस बहिरूपी, तोंडातून एक अक्षरसुद्धा काढू नकोस. मला माहिती आहे तू इथे मला फसवायला आलेस ना. कुणी बोलवले तुला सांग बरं, खरं खरं सांग, कुणी बोलवले तुला इथे? तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, अभिजित जिवंत नाही आहे आणि मी हे खात्रीने सांगू शकते. तेव्हा अभिजित म्हणतो, आई अगं असं काय करतेस? अभिजित जिवंत नाही आहे हे तू खात्रीने कसं काय सांगू शकतेस? हे बघ आई, मी मान्य करतो की तू माझ्यावरती रागवली आहेस ना, कारण मी तुला सोडून अचानकपणे निघून गेलो असं वाटलं तुला. पण अगं मी हॉस्पिटलमध्ये होतो. तेव्हा रागिनी म्हणते, मग जेव्हा मी तुला अभिजित अभिजित अशी हाक मारली तेव्हा तू मला आवाज लगेच का दिला नाहीस? याचा अर्थ तुला त्या आवाजाची, त्या नावाची सवय नाही आहे. अभिजित म्हणतो, आई तसं नसतं गं, मी रडत होतो कारण तू मला मान्य करायलाच तयार नाही आहेस म्हणजे की मी तुझा मुलगा आहे. मग मला वाईट वाटणार नाही का? मला रडायला येणार नाही का? तेव्हा रागिनी म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्याबरोबर ना हे माइंड्स गेम खेळू नकोस. तू कुठून तरी माहिती मिळवली आहेस ना, म्हणजे माझा अभिजित तुझ्यासारखा दिसतो म्हणून तू तुझ्या दिसण्याचा इथे आता वापर करून घ्यायला आला आहेस का? तेव्हा इथे रागिनी म्हणते, पण ते कधी शक्य होणार नाही आहे. हे प्रॉपर्टी लुबाडण्याचा जर तुझा प्रयत्न असेल ना, ही प्रॉपर्टी मी तुला कधीच लुबाडू देणार नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अभिजित म्हणत असतो, हे बघा अहो सगळ्या गोष्टी काय पैशांसाठी केल्या जातात का आई? अगं पैशांसाठी वगैरे नाही आलो आहे मी इथे मी माझ्या कुटुंबामध्ये आलो आहे. इतक्या महिन्यानंतर मी आलो आहे. मला असं वाटलं सगळेजण मला बघून खुश होतील, आनंदी होतील, पण तसं तर इथे काहीच दिसत नाही आहे. फक्त पौर्णिमा सोडली तर कुणाचाही माझ्यावरती विश्वाससुद्धा नाही आहे. मग आता मी इथे राहून करू तरी काय? तेव्हा रागिनी म्हणते, जास्त नाटके करू नकोस, तू अभिजित नाहीच आहेस रे. तू घरातून गेलास ना तरीसुद्धा चालेल, जा घरातून जा. तेव्हा अभिजित म्हणतो, आई अगं असं काय करतेस? मी वरून जेव्हा पडलो तेव्हा मी तुझ्याकडे मदत मागितली होती ना. तेव्हा रागिनी म्हणते, जास्त बोलू नकोस, कळलं ना? तू माझा मुलगा नाहीच आहेस. या सगळ्या गोष्टी तुला माहिती कशा ना, त्याआधी मला सांग. तेव्हा इथे रागिनी म्हणते, मी स्वतः माझ्या मुलाला अभिजितला गळा दाबून मारले, मग तू कसा जिवंत असू शकतोस? मी स्वतः माझ्या मुलाला ठार मारले, कळलं का तुला? त्याच्यामुळे माझ्यासमोर हा साळसूतपणाचा आव आणू नकोस, कळलं ना? आणि तेव्हा इथे आता अभिजित आणि रागिनी बोलत असताना तिचं संपूर्ण बोलणं इथे CCTV कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होत असतं. इथे आता अभिजितच्या खिशाला जो कॅमेरा असतो त्याच्यामधून सुद्धा अभिजितचं संपूर्ण बोलणं रेकॉर्ड होत असतं आणि सगळेजण बाहेर उभे राहून आता इन्स्पेक्टर गायकवाडपासून सगळेजणच बघत असतात. तेव्हा अभिजित म्हणत असतो, आई मला माहिती आहे तुम्हाला गळा दाबून मारलं होतंच, पण त्यानंतरसुद्धा मी जगलो. रागिनी म्हणते, नाही रे, शक्यच नाही आहे. मी पोलिसांकडून, मी इथे डॉक्टरांकडून कन्फर्म करून घेतलं होतं की तू जिवंत नाही आहेस म्हणून. मी जोरात गळा दाबला होता तुझा आणि मी अभिजितला, माझ्या मुलाला मारलं होतं. त्याच्यामुळे माझा मुलगा तर जिवंत नाही आहे, पण तू कोण आहेस ना हे मला माहिती नाही आहे. माझ्या मुलाला मी स्वतःहून मारले, मग मी तुला माझा मुलगा कसं काय म्हणू? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आकाशला, भूमीला, त्याचबरोबर इथे आता पौर्णिमा, मानसी, अथर्व सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो की इथे रागिनीने प्रॉपर्टीसाठी महाजनांच्या घरामध्ये परत येण्यासाठी इतका मोठा खेळ खेळला की इथे अभिजितलाच मारून टाकलं. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता भूमीला रागिनीच्या तोंडून तिचा गुन्हा कबूल करून घ्यायचा असतो आणि तो आता रागिनीने स्वतःच्या तोंडाने कबूल केलेला असतो. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता रागिनीच्या विरोधात खूप मोठे ठोस पुरावे मिळतात. एकतर आता व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने रागिनी अभिजितचा गळा दाबत असते तो व्हिडिओ असतो, त्याचबरोबर इथे आता रागिनीने स्वतःच्या तोंडाने कबुली दिलेली असते की तिने इथे अभिजितचा गळा दाबून त्याला मारलेला आहे म्हणून. मग अभिजित जिवंत कसा
हा प्रश्न आता रागिणीला पडलेला असतो। त्यामुळे इथे आता रागिणीने स्वतः सगळं कबूल केल्यानंतर पोलिसांकडे ठोस पुरावा जमा होतो। इथे आता रागिणीने स्वतःच्या पोटच्या पोराला सोडलं नाहीये, ते आम्हाला काय सोडेल याची खात्री आता आकाशला पटलेली असते आणि त्यामुळे प्रेक्षकांनो आकाशने पोलिसांना सांगितलेलं असतं की रागिणीला लवकरात लवकर अरेस्ट करून घेऊन जा आणि तिला जेलमध्ये टाका, तिची रवानगी जेलमध्ये करा, असं आकाश आता म्हणत असतो।